धड़कनों में रहने वाली सोनिए को सलाम। सलाम इश्क। काले काले बादल को मेरा सलाम। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा भावना, आपल्या जे ते सर्वात आधी आपल्याला VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचं। कोणते तुम्ही इथे VPN जे ते इथं कनेक्ट करून घेऊ शकता। त्यानंतर आपला बॅक येऊन आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं आपल्या काय ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्या बिटवाला व्हिडिओवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपल्या ह्याचा सर्वात आधी एक्स्ट्रॅक्ट ॲडिओ जो असेल तो आपल्या इथं करून घ्यायचा आहे। त्यानंतर हे तुम्हाला काय करायचं आहे, बिटनुसार इथं तुम्हाला जे तो जो व्हिडिओ असेल तो इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर आता बीट 1 2 वरती येऊन केला, त्यानंतर बीट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत बीट 4 वरती आपल्याला येऊन स्प्लिट करायचं आहे, परत बीट 5 वरती येऊन स्प्लिट करा, परत नंतर आता आपल्याला बीट 6 वरती जे ते आपल्याला येऊन जे ते स्प्लिट करायचं। तर मित्रांनो, तुम्ही जे अशा प्रकारे इथं आपले जेवढे काय मित्रांनो इथं बीट असतील त्या बीटनुसार इथं तुम्ही जे ते व्हिडिओ आहे ते इथं स्प्लिट जे ते करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला इमेजेस जे असतील तिथं रिप्लेस करायचे। तर ते इमेजेस इथं रिप्लेस करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं, आपल्याला एकदम सुरुवातीला येऊन आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। त्यानंतर खालती थोडंसं स्क्रोल करून आपल्या जे त्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती जे ते येऊन जायचे। त्यानंतर आपल्या फोटोजमध्ये जायचे। तर तुम्हाला एक अशा प्रकारचा फोटो दिला असेल तो इथं यूज करू शकता, किंवा तुम्हाला तुम्ही तुमचा पर्सनल इमेज जो असेल तो सुद्धा इथे यूज करू शकता। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपलं काय यायचं रिप्लेसच्या जे ऑप्शनवरती येऊन जायचं, परत फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला फोटो जो घ्यायचा आहे। तर मित्रांनो बघा, मित्रांनो आपल्या जे काय करायचं आपल्याला काय करायचं बघा, 5 सेकंदाच्या जे ते आपल्या काय करायचं तिथल्या त्या व्हिडिओवरती येऊन जायचे आणि त्याच्यावरती आपल्या क्लिक करून आपल्या काय करायचं रिप्लेसच्या जे ऑप्शनवरती जिथं येऊन जायचे। त्यानंतर तुम्हाला एक मटेरियलमध्ये एक तुम्हाला अशा प्रकारचा एक पेंज डेस्क दिला असेल तो इथं जे ते काय करायचं ॲड करायचं आहे। आणि बाकी जेवढे काय मित्रांनो आपले जे ते स्प्लिटवाले व्हिडिओ असतील त्या सर्वमध्ये तुम्हाला इमेजेस ॲड करायचे। फक्त 5 सेकंदावाले जे ते मित्रांनो जो असेल बीट तिथं फक्त आपल्याला पेंज डेस्क जो ॲड करायचा आहे। तर मित्रांनो, इथं जे ते फोटोज कसे ॲड करायचे ते तुम्हाला माहीत पडले। तर ही स्टेप फॉलो करून आपले जेवढं काय मित्रांनो इथं असतील मित्रांनो व्हिडिओज, तर त्या व्हिडिओमध्ये इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस करून घ्या। ओके, तर मित्रांनो आपल्या इथे जेवढे काय मित्रांनो इथे व्हिडिओज होते त्या व्हिडिओजमध्ये मी व्यवस्थितपणे जे ते आपले जेवढे काय मित्र इमेजेस होते तर ते सर्व इमेजेस मी इथं बरोबर जे ते इथं रिप्लेस करून घेतले। तर रिप्लेस वगैरे केल्यानंतर आपल्या त्या इमेजेसला जे ते ॲनिमेशन अप्लाय करायचं, ते ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन त्या आपल्या इमेजवरती क्लिक करायचं, त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं, त्यानंतर आपल्या काय करायचं इनमध्येच थांबायचे। त्यानंतर जे लिव्ह फर्स्ट अशा प्रकारचे एक ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करा। परत नंतरच्या इमेजवरती क्लिक करून परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्येच थांबायचं, नाही तर शेक 3 अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करा। परत नंतरच्या थर्ड इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, त्यानंतर परत तुम्हाला इनमध्येच रॉक व्हर्टिकली अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, त्यानंतर इनमध्येच तुम्हाला अनफोल्ड अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तो अप्लाय करा। त्यानंतर जो आपला पेंज डेस्क असेल तर त्याच्यावरती आपलं क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं, त्यानंतर कॉम्बोच्या सेक्शनमध्ये जाऊन 3D कार्ड 3 अशा प्रकारचं एक तुम्हाला भेटेल इथं ॲनिमेशन, तो इथं अप्लाय करून टाका। परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, त्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करा। तर परत नंतरच्या जे ते आपल्या इमेजवरती येऊन जायचे, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे, परत डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। परत परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, त्यानंतर कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथं स्टेट अँड डिसऑर्ड अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट राईट हा आला ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे
तो अप्लाय करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथे जे ते डिसऑर्ड आणि स्टेट अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तर तो इथं अप्लाय करून टाका. अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती यायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. परत नंतर डिस्टॉर्ट राईडवाला ॲनिमेशन देऊन टाका. परत तुम्हाला जे ते एकदम शेवटच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. परत डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले इथे जेवढे काय मित्रांनो इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण ॲनिमेशन जे ते अप्लाय करून टाकले. तर ॲनिमेशन जे ते अप्लाय करून टाकल्यानंतर आपल्याला एकदम सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते आपल्याला जायचं आहे. त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचं आहे. त्यानंतर हेक्झागोनल स्पॉट अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तर तो सुरुवातीच्याच इमेज पुरता आहे. तर व्यवस्थितपणे जे ते तिथं तुम्ही ते सेट करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचे. त्यानंतर त्याची साईज वगैरे तुम्ही इथं इन्क्रीज करू शकता. तर त्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती जे ते काय करायचं येऊन जायचं आहे. तर सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या काय करायचं बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फायर वर्क अशा प्रकारचा एक भेटेल मित्र इफेक्ट तर तो इथं देऊन टाका. थोडंसं इथं जे ते स्क्रॉल करा तुम्हाला इथे भेटून जाईल तो. तर मित्रांनो इथं बघा भेटलाय आपल्याला आणि इथं आपण जिथे अप्लाय वगैरे करून सुद्धा टाकला आणि इथे व्यवस्थितपणे याची जी ॲडजस्टमेंट असेल त्या इमेज पुरती जे ते करून घ्या. केल्यानंतर परत नंतरचे जे ते आपल्याला इथं इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर परत बॉडी पिकमध्ये जाऊन परत आपल्याला ग्लोइंग लाईन्समध्ये तुम्हाला एंजल विंग्स अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथं देऊन टाका. ॲडजस्टमेंट वगैरे व्यवस्थितपणे त्या इमेज पुरती करून घ्या. तर इथं केल्यानंतर परत नंतरचे जे ते आपल्या इमेजवरती येऊन परत बॉडी पिकमध्ये जायचे. त्यांना ग्लोइंग लाईन्समध्येच तुम्हाला टोटेम फ्लेम्स अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो तुम्हाला इफेक्ट. तर तो सुद्धा मित्रांनो तो सुद्धा इथे जे ते बरोबर इथे जे ॲडजस्ट वगैरे करा त्या इमेज पुरता. त्यानंतर आपल्या परत काय यायचं बघा मित्रांनो परत नंतरचा जो इमेज असेल 10 सेकंदाचा तर त्यावरती आपल्याला येऊन जायचे. त्यानंतर परत बॉडी इफेक्टमध्ये जे ते आपल्याला इथं येऊन जायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं जे ते बघा ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला जे ते इथे बघा एक इलेक्ट्रिक जे ते आईज म्हणून बघा मित्रांनो लाइटिंग आईज अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट. तर तो इथं देऊन टाका मित्रांनो. परत नंतरचे आपल्याला काय करायचं इमेजवरती येऊन जायचं आहे. त्यानंतर परत आपला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन तुम्हाला गॅस फ्यूज अशा प्रकारचा एक भेटेल मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट. तर तो इथं व्यवस्थितपणे जे ते इथं तुम्ही ॲडजस्टमेंट वगैरे ह्याची करून घ्या मित्रांनो. परत नंतरचे जे ते आपल्या इमेजवरती येऊन जायचं आहे. आल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये जे ते येऊन जायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला इथं मिरर 3 लेयर अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तो इथं देऊन टाका आणि व्यवस्थितपणे जे ते त्याची ॲडजस्टमेंट असेल ती इथं करून टाका मित्रांनो. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं. त्यानंतर फिल्टराचं कमी करून घ्यायचं. व्हर्टिकल वगैरे जे ते कमी जास्त करून घ्या म्हणजे तिन्ही फ्रेममध्ये जे ते बरोबर इथं बसलं पाहिजे ते. तर त्यानंतरच्या परत आपल्या इमेजवरती जे ते येऊन जायचे. परत नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन परत स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन Alt-B&W अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं व्यवस्थितपणे इथं जे ते देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतर जे ते आपल्याला काय करायचं इमेजवरती जे ते येऊन जायचे. आल्यानंतर आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन लव्ह सेक्शनमध्ये जे ते आपल्याला काय करायचं येऊन जायचं. त्यानंतर मिनी रेनबो हा वाला जो इफेक्ट असेल तो इथं व्यवस्थितपणे इथं जे ते इथं ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करा. परत नंतरचे जे ते आपल्या काय करायचं येऊन जायचं मित्रांनो इमेजवरती. परत नंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन बटरफ्लाईजमध्ये जायचं. बटरफ्लाईजमध्ये गेल्यानंतर इथं बटरफ्लाय ड्रीम्स अशा प्रकारचा इफेक्ट असेल तो इथं व्यवस्थितपणे इथं जे ते काय करायचं याची ॲडजस्टमेंट वगैरे याची व्यवस्थितपणे इथं करून घ्या मित्रांनो व्यवस्थितपणे. तर थोडंसं ॲडजस्टमेंट वगैरे याची करून घ्या. तर मित्रांनो याची ॲडजस्टमेंट वगैरे इथं केल्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो आपल्या 13 सेकंदाच्या बीटवरती आपल्या काय करायचं येऊन जायचं. 13 सेकंदावर नाही सॉरी मित्रांनो 12 सेकंदाच्या बीटवरती आपल्याला येऊन जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर नेचरमध्ये येऊन जायचं. नेचरमध्ये इथं आल्यानंतर इथं सॉफ्ट रोज अशा प्रकारचा एक भेटेल तुम्हाला इफेक्ट. तर तो इथं काय करा ॲड करून घ्या आणि तो जो आपल्याला 14 सेकंदापर्यंतच्या इमेजपर्यंत जे ते आपल्याला इथं ठेवायचा मित्रांनो. तर मित्रांनो परत नंतर आपल्या काय करायचं बघा लास्ट सेकंड इमेजवरती जे ते काय करायचं आपल्याला इथं येऊन जायचं. तिथं आल्यानंतर परत आपल्या काय करायचं बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर नॅचरमध्येच तुम्हाला लाइटिंग क्रॅक अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तो इथं व्यवस्थितपणे इथं जे ते काय करायचं ॲडजस्टमेंट वगैरे त्याचे करून घ्या. केल्यानंतर एकदम आपला शेवटचा आता मित्रांनो इमेज आहे तर त्यावरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्येच तुम्हाला एक काय सॉरी मित्रांनो ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन जायचं. त्यानंतर इथं तुम्हाला फ्लाय अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट इथं देऊन टाका. व्यवस्थितपणे इथं जे ते ॲडजस्टमेंट वगैरे त्याची व्यवस्थितपणे जे ते इथं करून टाका. तर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर व्हिडिओ रेडी झाल्यानंतर आपल्या घरामध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय करायचं
वरती एक तुम्हाला ॲरो दिसत आहे तर त्या ॲरोवरती क्लिक करा. ॲरोवरती क्लिक करता जो आपला चढ होतो त्यामध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. तर व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या यूट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.